ड्रॉफ्टिंग आणि पेपर कटिंग. आता ब्लाऊज आता किती छातीचं करायचं आपल्याला? 28 करायचं का 32चं? 28. मग आता आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा उंची टाकायची. ब्लाऊजची उंची किती घ्यायची आपल्याला? शिव तयार ब्लाऊज 13चा असेल तर उंची किती घ्यायची आपल्याला? 14 इंच घ्यायची. किती? 14. 1 इंच आपल्याला काय करायचं? शिलाई मार्जिंगसाठी वाढवायचं आहे. नंतर या साईडला पण आपल्याला किती टाकायचं आहे? 14 टाकायचं आहे. हे 14 अंतर टाकल्यावर आपण काय करायचंय? सरळ लाईन आखून घ्यायची. नंतर काय करायचं आपल्याला? गळ्याची रुंदी टाकायची. गळ्याची रुंदी किती घ्यायची आपल्याला? 2.5 घ्यायची. किती घ्यायची? 2.5. आणि शोल्डर किती टाकायचं? 3 टाकायचं. किती? 3 टाकायचं आहे. पुढचा गळा किती घ्यायचा आपल्याला? 6 घ्यायचा किंवा 6.5. 6.5 घेतला तर तुमचा शिव किती होणार आहे? 6 होणार आहे. 6 घेतला तर किती होणार आहे? 5.5. आता इथे 2.5 घेतल्यानंतर खाली पण आपल्याला किती घ्यायचं आहे? 2.5च घ्यायचं आहे. गळ्याची उंची आपण किती घेतोय? 6.5 घेतोय. म्हणजे शिव किती होणार आहे? 6 होणार आहे. नंतर काय करायचं? ही लाईन आखून घ्यायची. नंतर आर्महोल टाकायचा आहे. आता आर्महोल टाकताना आपल्याला काय करायचं आहे? 28चं आपण काय टाकलंय? छाती टाकले नाही. पूर्ण आपली छाती किती आहे? 28. 28चा चौथा भाग किती आला? 7 आला. त्यातून वजा किती करायचं आपल्याला? 2. किती करायचंय? 2. म्हणजेच आर्महोल किती आला आपला? 5 आला. मग इथं आर्महोल किती टाकायचं आपल्याला? 5 टाकायचं आहे. ती तशीच काय करायची आपल्याला? आर्महोलची लाईन आखून घ्यायची. नंतर काय करायचं आपल्याला? छातीचा चौथा टाकायचा आहे. छातीचा चौथा किती आलता आपला? 7 आलता. आणि शिलाई मार्जिन किती टाकायची आपल्याला? 2 इंच. याच्या पुढे किती घ्यायचं आहे आपल्याला? 2 इंच घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर काय करायचं? नंतर छातीची लाईन काय करायची आपल्याला? आखून घ्यायची. आता कमर टाकायची आपल्याला. 28 ची छाती म्हणजे कमर किती असणार आहे आपली? 24. किती असणार आहे? 24. असं 24 चा चौथा भाग करायचा. किती येतोय? 6 येतोय. किती येतोय? 6 येतोय. ह्याच्यामध्ये पण काय करायचं आपल्याला? शिलाई मार्जिन घ्यायची. की नाही तुम्हाला समजलं नाही? छातीपेक्षा काय करायचं? आपण 1 इंच काय करायचं आपल्याला? कमी करायचं आहे. आता हे आपलं टोटल किती आलं? 9 आलं. मग इथे किती यायला पाहिजे आपलं? 8. हे 8 आलं. 8.5. एक जण काय केलं? आपण कमी केलं किंवा आपण कमरेचा चौथा अधिक काय केलं? शिलाई मार्जिन 2 इंच घेतलं. की नंतर काय करायचं? सरळ लाईन आखून घ्यायची. सरळ लाईन आखल्यानंतर काय करायचं? आपल्याला कोणता शिवायचं का? प्रिन्सेस कट. आता इथून काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला आपला निपल पॉईंटची उंची घ्यायची आहे. निपल पॉईंटची उंची माहिती आहे तुम्हाला? असेल तर आपल्याला निपल पॉईंटची उंची किती घ्यायची आहे? 10 ते 10.5. किती घ्यायची? 10 ते 10.5. नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात काय करायचं? निपल पॉईंटची उंची मोजायची. जेवढी येईल तेवढी टाकायची. शिलाई मार्जिन ऍड करायचं. आणि आता हिची किती आले आपलं? 9.5. मी इथं काय केलं? 9.5 ला मार्किंग केलं. तर निपल पॉईंटची उंची. आता इथून किती घ्यायची आपल्याला? 4 इंच घ्यायचं. किती? 4 इंच बरोबर आलेलं. आता नंतर काय करायचं? इथं 4 घेतलं तर इथं आपल्याला किती घ्यायचंय? 3.5. अर्धा इंचानं कमी घ्यायचं आहे. किती? अर्धा इंचानं काय करायचं आपल्याला? कमी घ्यायचं. आता इथं वरती 4 आल्यावर आपल्याला खाली किती येईल? 3.5. 3 आल्यानंतर काय करायचं आपल्याला? ही रेषा पहिल्यांदा आखून घ्यायची. आता नंतर काय करू? आपण आर्महोलचा आकार देऊ. आर्महोलचा आकार देताना पुढचा कितीचा द्यायचा आपल्याला? किती द्यायचा आहे? पाऊण. आणि मागचा कितीचा द्यायचा आहे? 1चा द्यायचा आहे. किती? 1चा. नंतर काय करायचं आपल्याला? हा आकार मागचा आणि पुढचा आर्महोलचा काय द्यायचा आपल्याला? हा आकार देऊन द्यायचा. आता आपल्याला काय करायचं? इथून आता काय करायचं आपल्याला? इथून अर्धा इंच सोडायचं. किती सोडायचं आहे? अर्धा इंच सोडायचं. आणि आपल्याला काय करायचं? प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. हे सोडला. आता प्रिन्सेस कट कुठून द्यायचा आहे? पुढच्या आर्महोलला द्यायचा आहे. कुठून? पुढच्या. मागच्याला टच करायचा नाही. मग हा काय करायचा तुम्हाला आकार? ह्या अर्ध्याला काय करायचा? इंचाला मॅच करायचा.
आलं लक्षात? हा मॅच कुठं झाला तुमचा? पुढच्या आरखंडला झाला. नंतर आता काय करायचं, इथे डार्कची उंची घ्यावी लागेल ना आपल्याला. आलं लक्षात? आपण ज्यावेळेस कटोरीला आपण डार्क मारल्यानंतर ती कटोरी तयार झाली. त्यासाठी पण आपल्याला काय करायचं, इथे कट करायचं आहे. कट केल्यानंतर काय करायचं आपल्याला, तो भाग शिवून घ्यायचा आहे. इथे कितीच घ्यायचं आपल्याला? 1.5 इंच घ्यायचं. किती घ्यायचंय? 1.5 इंच घ्यायचं. आणि हे 1.5 इंच घेऊन काय करायचं आपल्याला, हे इकडं रेषा कॅच करून घ्यायची. आता इथं 1.5 इंच कट केल्यानंतर शिवण्यात जाईल ना आपलं. मग इकडे पण आपल्याला जेवढं इथं तुमची छाती आहे पुढच्या भागाला तेवढी शीत काय करायची आपल्याला, वाढवावं लागेल ना. ही शूट कमी होणार की नाही? मागच्या भागाला तुम्ही डार्क मारल्यानंतर काय होणार आहे, तो भाग कमी होणार आहे. मग आता इथं आपण काय केले, जास्त मार्जिन घेतले का? नाही घेतले ना पुढच्या ह्याला. मग त्याला काय करायचं, मागचा भाग हा कापून घ्यायचा आहे. पुढच्या भागाला जेवढी तुम्ही छाती टाकले तेवढाच भाग इथं काय करायचं तुम्हाला आखून घ्यायचा आहे. आता वर छाती किती आली आपली? वरती 7 आलते ना. चौथा भाग आणि 2 इंच शिलाई पाहिजे. म्हणजे वरचं माप किती आलं आपलं? 9चं. मग इथं पण किती घ्यायचं आपल्याला? 9चंच घ्यायचं आहे पुढच्या भागाला. मागच्या भागाला काय करायचंय, कमी करायचंय. पण पुढच्या भागाला काय करायचं आपल्याला, आहे तेवढंच घ्यायचं आहे. आता हे घेतल्यानंतर शिवून काय होणार आहे तुमचं, जेवढा मागचा भाग तयार होणार आहे तेवढाच काय होणार आहे पुढचा पण तुमचा तयार होणार आहे. आणि मागचा काळ काय करायचा आपल्याला, आवडीनुसार घ्यायचा आहे. हा झाला तुमचा पुढचा काळ. मागचा काळ तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. आता प्रिन्सेस कटला काय केलंय फक्त आपण, इथून आपण काय केली, निपल पॉईंटची उंची टाकली. त्याच लाईनात 4 इंच घेतला. नंतर कमरेकडे किती घेतलंय, 3.5 इंच. म्हणजेच ह्या निपल पॉईंटच्या वरती घेतलेल्या भागापेक्षा अर्धा इंचाने काय घेतलंय आपण, कमी घेतलंय. हा कट आपण कितीचा ठेवलाय, म्हणजे इथं आपल्याला शिवायचा आहे. आता डार्क मारायचा नाहीये. आता हे शिवायचा आहे म्हणजे हा कट आता तुम्ही कापून शिवल्यानंतर इथं पप तयार होणार आहे तुमचा. म्हणून आपण काय केले, हे कट करणार आहे. म्हणजेच हे आपल्याला काय करायचं, हा भाग आणि हा भाग कापल्यानंतर एक पेशीच्या टिपीने काय करायचं, हा भाग शिवून घेणार आहे. शिवून घेतल्यानंतर इथं काय होतं, हा खाली होतो, इथं पप तयार होतो. म्हणून आपण इकडे काय केले, हा शिलाईसाठी म्हणजे हा शिवण्यासाठी इकडे अर्धा इंच काय केले आपण वाढवले, कमी केलेलं नाही. आलं लक्षात? कट करायचा. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, मागचा भाग कट करून घ्यायचा आहे. आता तुमचा मागचा गळा तुम्हाला काय करायचं, तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. आपण पहिला 7.5 फूटच्या गळ्याला टाकलं होतं, ते ड्रॉपिंगनुसार आपण काय केलेलं आहे, कटिंग केलेलं आहे. आणि इथं पण काय केले आपण, ह्या डार्कसाठी अर्धा इंच वाढवलं होतं ना आपण. म्हणजे जेवढी छाती टाकले तेवढंच आपण काय टाकलं तर कमरेचा भाग टाकलेलं होतं. तर आता इथं आपल्याला मागच्या भागाला कमरेचा भाग कमी करावा लागेल ना, अर्धा इंचाने. कमरेच्या भागाला काय करायचं आपल्याला, अर्धा इंच कमी करायचं आहे. कमी केल्यानंतर पट्टीने काय करायचं, किती रेषा जोडून घ्यायचे. मग काय करायचं आहे तुम्हाला, हा भाग काय करायचा आहे, कट करायचा आहे. हा कमरेचा भाग, हा कशाचा, गळ्याचा भाग, सॉरी आर्महोलचा भाग. आणि हा कोणता आहे, गळ्याचा भाग आहे. हा गळा तुम्ही मागचा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 8 घ्या, 9 घ्या, 10 घ्या, जेवढा पाहिजे तेवढा तुम्हाला काय करायचं, ह्या गळ्याचा आकार घेऊन घ्यायचा. आता मी किती घेते, 9 घेते. 9 घेतल्यानंतर तुमचा शूट किती होणार आहे,
हा झाला तुमचा मागचा भाग. आता पुढच्या भागाचं कटिंग कसं करायचंय? पहिल्यांदा आर्महोल कापून घ्यायचा. आणि बाही आपल्याला नेहमीप्रमाणे आपण कटोरी ब्लाउजला बाही काढली का? आणि याच्या ब्लाउजला प्लेन ब्लाउजला का काढलीच नाही? नक्की याप्रमाणेच काय करायचं आपल्याला? बाही काढून घ्यायची. आता हे कटिंग करताना बघा, हा भाग कापायचा. नंतर हा पण त्रिकोण कापायचा. नंतर काय करायचं तुम्हाला? हा भाग इथं जोडायचा आहे. हा जोडल्यावर काय करायचं? हा तुम्ही जोडला इथं, हा जोडल्यावर नंतर इथं जोडल्यावर तुमचा काय होणार आहे? तर पप तयार होणार आहे. काय होणार आहे? पप. म्हणून त्यासाठी आपण काय केलं? हा कटिंग केलेला. इथून काय घेतले? टिपल पॉईंटची उंची लक्षात आलं. नंतर तिथून काय केले आपण? गळ्याकडून किती टाकलं? 4 टाकलं. कमरे किती घेतलं आपण? 3.5 घेतलं. मग किती काय केले आपण? क्रॉस रेषा जोडून घेतली आणि त्याच्या पुढे काय केले आपण? 1.5 इंचाचं मार्किंग केले. आलं लक्षात? जर तुम्हाला इथं 3 इंचाचं पाहिजे असेल आणि शिवून 1.5 इंचाचं पाहिजे तर मी इकडे अर्ध वाढवावा लागेल तुम्हाला. म्हणजे तो काय 3 इंचाचा कापडाचा मोठा तयार होणार. आलं लक्षात? आज आपण काय शिकलो? कशाचं कटिंग शिकलो? काय? ब्लाउज का ड्रेस? प्रिन्सेस कट ब्लाउजचं आपण काय केलं? ड्रॉपिंग आणि पेपर कटिंग शिकलो. यावर जमेल तुम्हाला कटिंग करायला? ब्लाउज पीस आणलेले. चला कशाचं कटिंग करताय का? आज आपण कशाचं कटिंग करायला लागलोय? प्रिन्सेस कट ब्लाउज.